महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना के जिला अध्यक्ष जयंत कातरकर के नेतृत्व में तालुका कृषि अधिकारी को एक ज्ञापन दिया गया। महाराष्ट्र राज्य फलोत्पादन योजना के कुशल और अकुशल योजना से लाभ प्राप्त नहीं करने वाले किसानों और उपस्थित अन्य किसानों की मांगों के लिए आज एक ज्ञापन दिया गया। किसानों ने अपने फल बागों में विभिन्न प्रकार के उर्वरकों और कीटनाशकों का इस्तेमाल किया है, लेकिन सरकार ने पिछले 2 वर्षों से बागवानी योजना पर खर्च किया गया पैसा नहीं मिला है तथा अन्य मांगों के लिए आज मनसे पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं की उपस्थिति में ज्ञापन दिया गया। मांगे पूरी नहीं हुई तो बड़े आंदोलन की चेतावनी भी दी गई। खेती का सीजन शुरू हुआ है, फर्जी कंपनियों को कोई अनुमति नहीं दी जानी चाहिए। किसानों को होने वाले किसी भी नुकसान के लिए कृषि अधिकारी कार्यालय हिंगनघाट जिम्मेदार होगा। यदि कोई नुकसान हुआ तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे शैली में विरोध प्रदर्शन शुरू करेगी। इस प्रकार का ज्ञापन दिया गया। हिंगनघाट तालुका कृषि विभागीय कार्यालयात मनसे जिल्हा अध्यक्ष श्री जयंत कातरकर यांच्याकडून आज निवेदन देण्यात आलं। शेतकऱ्यांच्या ज्या अनेक मागण्या त्या संदर्भात निवेदन देण्यात आला। त्यांच्याकडून आपण विचारू त्यांचं काय म्हणणं आहे। मला सांगा, आज आपण निवेदन दिलंय, काय शेतकऱ्याच्या मागण्या घेऊन आले होते? शेतकऱ्यांच्या मागण्या अशा आहे का आमच्या वर्धा जिल्ह्यात कुशल अकुशल नावाची जी योजना चालते फळबागच्या बाबतीत MRGHचे, या लोकांनी गेल्या 2 वर्षापासून कुशल अकुशलची निधी मुळातच पाठवली नाही। प्रत्येक फळबाग शेतकऱ्यांचं आमच्या परिसरात फळबाग शेतकरी म्हटलं तर 200 मिनिमम 200 लोक आहे लाभार्थी। 200 लोकांचे एका शेतकऱ्याचे 50 ते 60 हजार वर्षाला खर्च फळबागवर। काय मागणी आहे आज आपण मागण्या घेऊन तालुका कृषी कार्यालयात आलं काय? तर ते निधी अजूनपर्यंत पोहोचलेली नाही। दुसरी गोष्ट, खतांच्या पुढे चालून कृषी केंद्र चालकाकडून खतांची लिंकिंग हा एक प्रश्न आहे। लिंकिंग होणार नाही, होऊ देणार नाही। दुसरी गोष्ट, विविध वेगवेगळ्या पद्धतीचे कोणत्याही विना परवानगीचे शेतकऱ्यांना बियाणे पोहोचवल्या जात आहे परिसरात। त्याला 3BT 4BT। मला सांगा, या अनेक मागण्या घेऊन आज आपण इथं आले आहे। या मागण्या पूर्ण झाल्या तर मनसेकडून काय पाऊल उचलण्यात येईल? मनसेकडून पाऊल काय करण्यात येईल आता हे तर सर्वांना माहीतच आहे। मनसे काय करतो याचं कसं प्रत्युत्तर दिलं जाईल। यांना 7 दिवसात जर माझ्या मागण्या पूर्ण जर या लोकांनी केल्या नाही ना साहेब, तर मनसे स्टाईल यायचं आंदोलन इथे केल्या जाईल। यांचे आहे तेवढे कॉम्प्युटर तोडल्या जाईल। या पूर्ण बिल्डिंगचा नक्षा बिघडवून टाकील आणि इथल्या कर्मचाऱ्याचं काय होईल याचा अंदाज नाही। एकूणच मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष जयंत कातरकर शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन आले आहे। जर मागण्या पूर्ण झाल्या नाही, 7 दिवसाचा जो आहे अवधी दिलेला आहे तालुका कृषी अधिकाऱ्याला, 7 दिवसात जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मनसे स्टाईलनं आंदोलन करून मोठं आंदोलन उभारण्यात येईल, अशी जी माहिती आहे यांनी दिलेली आहे। NBCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।